रॉंग विथ यू? तुझा एम शंकर आहे, ती खानावळवाली नाही. बट मम्मा, ती खानावळवाली माझ्या एमच्या मध्ये येते ना सारखी. ती ती माझ्या डोक्यात जातीये ग. प्लस तो चिपो शंकर आणि त्याची ती बहीण कोण, ती रुपाली, ते दोघं त्या खानावळवालीला सारखं डिफेंड करत असतात. मम्मा, यू नो व्हॉट, ती रुपाली मला ब्लॅकमेल करतेय की मी जर का मातोश्रीला जाऊन सांगितलं ती खानावळवाली कोण आहे तर ती माझा खोटेपणा त्या मातोश्री समोर एक्सपोज करेल. सिरियसली मम्मा, ते रुपालीला हस्बंड आहे ना, तर ती माझ्या भानीच्या पैशांवरती का शेल मारतीये? मी आता त्या खानावळवालीचं सरनेमच शोधून दाखवणार. एक मिनिट, तिचा सरनेम शोधून काढून तू काय करणार आहेस? मग मी तिचं सोशल मीडिया शोधून काढणार. मग तिचे फोटोज डाउनलोड करणार आणि AI वरती मॉर्फ करून एक फेक अकाउंट बनवून तिचे सगळे फोटोज व्हायरल करणार. मग सगळीकडे तिची छी तू होणार आणि ती एम्बॅरेसमेंटमुळे घरातच बसणार आणि शंकर पासून लांब राहणार. मम्मा, सिरियसली सांगते हा, मला बिलकुल नको येते त्या शंकरच्या आजूबाजूला. जिक्स प्लीज चिल. मी जे शेअर्स घेतले होते ना ते पडलेत. हा, पगार नाही ना दिलाय म्हणून ती मावशी ऑलरेडी भडकलीये. यार, का डिफिकल्टीज वाढवतोय? सगळीकडनं लॉस होतोय माझा. किती अडचणी वाढवणार आहेस तू मॉम पुढे? बट मम्मा, मी त्या खानावळवालीला बदनाम केलं तर तुला काय प्रॉब्लेम होणार आहे? जिक्स, आपल्या मिशनला प्रॉब्लेम होणार आहे. वाय डोंट यू अंडरस्टँड? हे बघ, खानावळवालीची बदनामी झाली की पोलीस केस होणार. हा, आणि मग ते फेक अकाउंटसाठी इन्व्हेस्टिगेशन होणार. पोलीस आपल्यापर्यंत येणार, अकॉर्डिंगली तुझ्या डॅडपर्यंत पोहोचणार. नाही जिक्स, आपल्याला हे सगळं पोलीस मॅटर नाही परवडणार. ओके, यू नो दॅट, राईट? पण मम्मा, मला राग येतोय ना तिचा. ओके बेबी, चिल. ओके, तू योगा कर. नाही, मेडिटेशन. हा, मेडिटेशन कर. टेक अ डीप लॉंग. मम्मा, नो या. ओके, चिल बेबी, चिल. मी करते काहीतरी. हळूहळू चांगलाच बसायला की तुमचा. चांगलं झालंय जेवण. हे अच्छा अजिबात चांगलं नाहीये. निवळ बेचव आणि माझ्या इंदुराने नाचलं बेचव जेवण जेवलेलं आपल्याला नाही चालणार. हा, हो, मलाच तो चवदार लागायलाय. हा, ते लय राबल्यावर कोंडा जरी खायला घातला तरी चांगलाच लागतोय बघा. आज रडुकाच्या लेकीची सोयरीक मोडायला लय राबलोय मी, म्हणून चांगलं लागत असणार. बाकी लय मजा आली बरं का. फुल डिचॅक. काय डिचाक इंदुराने तुला ते करू नको म्हणलं तेच केलीस की ग. हा, मग नोटीस धाडायला कोणी सांगितलं होतं? आता बघ म्हणा कर्माची फळं. आमटी काय जरा. इंदुरानी किती दिवस चालणार आहे? आणि जवळ ती रडू काय जागा खाली करून तिच्या लेखी संकट गावाबाहेर जात नाही, आणि जवळ या इंदुराणीला पट्टर आणि सवट्ट दावा मिळत नाही तवर त्याच नाही विचारत ग मी. हे बायकासारखं माझं स्वयंपाकघरात राबणं, ते बायकाची कामं करणं किती दिवस चालणार? आणि काय जुन्या विचाराचा माणूस आहे. पुरुषाची बायकाची असं काही नसतंय हो. विचार सुधरा जरा. विचार सुधरायचं मला काय सुधरानं झालंय? दिदे 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 दिदे, कडक न्यूज मिळाली. तडक तुझ्याकडे आलोय बघ. यावर्षी गावात आषाढीच्या निमित्तानं पारण होणार काय? तेव्हा गावचं आदर्श व्यक्तिमत्व म्हणून तुझा सन्मान केला जाणार आहे, ते बी उद्या. ए बाबा, अर्गप की उगा मागच्यासारखं काही कांड झालं तर? अजिबात नाही दाजी. दिदे, मी ऐकलंय यावेळेस समान जनार्दन जाधवाच्या बायकोला मिळणार आहे. येडे काढतो थोडं. मला काही एकच बायको आहे. सन्मान मलाच मिळणार याचा काय पुरावा आहे? दिदे, हे बघ, एक तू जनार्दन जाधवची 2 नंबरची बायको. आई आई, अगं तिथे पुढचं ऐक की. 2, सन्मान आषाढीच्या पारणात मिळणार आहे, म्हणजे वारकऱ्यांची सेवा करणाऱ्याला मिळणार आहे. तिथे रस्त्यावर उभं राहून दिंडीतल्या लोकांनी सरबत कुणी वाटलंय? हे बघ,
लहान लहान पोरासनी पुस्तकं वह्या पेन्सिली कोण दिल्यात? का जायचं आज बी जेवायला वहिनीकडं? आधी सांगायचं ना, मग तो मला लावला नसता आज. डंबेल जोक मारायचं बंद कर रे. इथं मॅटर सिरियस झालाय. काय झालं शंकर दादा? ती बाय म्हणली की नवऱ्याने टाकले. गौरीजी म्हणल्या बापाची गरज नाही. नक्की गणित काय लागणं झालंय मला. शंकर दादा, तुम्हाला राग नसेल येणार तर एक सांगू. सांग. ते बाई आहे ना, इंदुराणी, ती आपल्याला खानावळ खाली करायला पैसे दिलेल्या जनार्दनची दुसरी बायको आहे. आणि जनार्दन वहिनींचा बाप आहे. आणि वहिनींची आई कृष्ण आहे. मग आम्हाला कळलं होतं त्या रातच्यालाच. आम्ही त्याला हाणलं ना, तेव्हाच कळलं होतं. पण तुमच्या होणाऱ्या सासऱ्याला हाणलं आहे तुम्हाला कसं सांगायचं म्हणून काही सांगितलं नाही. डबेल एक काम कर. ते घर खानावळ नक्की कोणाच्या नावावर आहे? नक्की मॅटर काय? मला सगळीची सगळी माहिती पाहिजे, उद्याच्या उद्या डिटेल. होय होय, सांगतो. तुम्ही का नाही आता झोपा मस्तपैकी. झोप उडली गाड्या माझी. रामाला वनवास झाल्यावर सीतेने बी वनवास घेतला. इथे तर माझी सीता वनवासात आहे. मी कसा मस्त झोपू? जवळ गौरीजींच्या डोळ्यातले आसव जात नाहीत तवर शंकरला चैन पडणार नाही.